सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. अर्थात मी दामू मोळे सर. आज आपण पेशा क्षेत्रातल्याच जे निवड पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये एकीकडे 11 फेब्रुवारी 2026 ला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय प्रकाशित केला पेशा क्षेत्रातल्या पदभरतीबाबत आणि त्या ठिकाणी 50% एसटी आणि 50% अराखीव या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बिंदू देण्यात आले आणि भरती प्रक्रियेचे आदेश देण्यात आले. आता यामध्ये काही जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये जे काही पद आहेत त्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांकडून विचारणा होत होती. मी पालघर जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या बाबतीमधली बिंदू नामावलीचं आपण विश्लेषण केलेलं आहे. आज आपण अशाच 2 जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावलीच्या अन्वये या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. आपल्याकडे धुळे जिल्हा परिषदेची शिक्षक संवर्गाची पेशा क्षेत्रातली बिंदू नामावली आहे. तर त्या कशा पद्धतीने जागा येऊ शकतात ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेची जी काही बिंदू नामावलीचं पेज आहे ते आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये किती जागा आहेत, किती भरलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे याच्यातून काय झालेलं आहे की बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर आम्ही लागणार आहोत की नाही, आमच्या जिल्हा परिषदेला किती जागा येतील वगैरे. तर बघा मित्रांनो, मी फक्त जी काही बिंदू नामावली आहे आपल्याकडे त्यानुसार मी तुम्हाला गाईड करू शकतो. बाकी सर्वस्वी जे काही अधिकार आहेत पदभरतीचे, त्या ठिकाणी जे काही जागा आलेल्या आहेत त्या जागांमध्ये किती पद आताच्या घडीला किती रिक्त आहेत किंवा ती कशा पद्धतीने समांतर आरक्षण असेल किंवा ज्या काही पद्धतीने असेल ते भरायचे, हे त्या ठिकाणी जे काही नियुक्ती प्राधिकारी आहेत सीओ यांच्याकडे हे सर्व त्या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे. काल आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता तलाठी भरतीवरती. तलाठी भरतीचं पण पत्र काल त्या ठिकाणी शासनाचं महसूल विभागाचं आलेलं आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीच्या नियुक्त्या पण त्या ठिकाणी प्रोसेस देण्याची सुरू होणार आहे. आपण या 2 जिल्हा परिषदांची या ठिकाणी बिंदू नामावलीचं विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या ठिकाणी शिक्षक भरती असेल किंवा इतर संवर्गाच्या भरतीबाबतची माहिती मिळेल आणि जी काही रियालिटी आहे ती या आपण चॅनलला आपण बघत असतो. तर चला मित्रांनो, आपण ते विश्लेषण बघूया. मित्रांनो, आपल्या ठिकाणी या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद धुळे येथील प्राथमिक शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली या ठिकाणी आपल्याकडे आहे. ही 2023 ला म्हणजे 22-23 ची ही बिंदू नामावली आहे आणि ही जी काही विभागीय आयुक्त आहे त्यांच्याकडून ही तपासून घेण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणत्या पद्धतीची पदं आहेत ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. आपण समजून घेऊ. आता बघा, या ठिकाणी मित्रांनो जे काही 11 फेब्रुवारी 2026 ला एक शासन निर्णय जो आत्ता आलाय त्यामध्ये बिंदू बदललेले आहेत आणि सुरुवातीला जे बिंदू होते त्या ठिकाणी मी मागे मेन्शन केलं होतं की ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या राहते त्या ठिकाणी 100% अनुसूचित क्षेत्र किंवा त्या ठिकाणी पदं भरली जातात एसटी मधून आणि ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते त्या ठिकाणी 50% पदं ही एसटीला देण्यात आलेली आहेत, तर 50% पदं ही इतर संवर्गाला देण्यात आलेली आहेत आणि ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मित्रांनो काय आहे, 25% बिंदू हे एसटीचे आहेत आणि 75% बिंदू हे इतर कॅटेगरीचे आहेत. आता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसतंय त्या ठिकाणी आपण बघूया. हा जो संवर्ग आहे तो उर्दू माध्यमाची पदं आहेत. उर्दू माध्यमाच्या पदांमध्ये त्या ठिकाणी एकूण मंजूर पदं आहेत 100% अनुसूचित क्षेत्रामध्ये 1150. एकूण मंजूर पदं उर्दू माध्यमाची या ठिकाणी जी पदं आहेत ती एकूण मंजूर पदं आहेत 100% मध्ये 1150. मराठी माध्यमाची, उर्दू माध्यमाची 0 आहेत. आता इथे ही मंजूर पदं आहेत. मंजूरमध्ये काय की त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेला जी काही एकंदरीत पदं असतात त्यामध्ये सुरुवातीला मंजूर पदं असतात. मंजूर पदांमधून काही भरलेले असतात आणि मग मंजूर पदांमधून भरलेली पदं वगळली तर मग त्या ठिकाणी रिक्त पदं येतात. म्हणजे या ठिकाणी त्याचं विश्लेषण आहे बघा की 100% अनुसूचित क्षेत्रामध्ये 1150 पदं ही मंजूर आहेत आणि सध्या 1083 पदं ही कार्यरत आहेत म्हणजे भरलेली आहेत आणि त्या ठिकाणी धुळे जिल्हा परिषदेला 67 पदे ही आता 100% मध्ये खाली आहेत. त्यानंतर जी काही
50% मध्ये जी पदं आहेत ती 50% मध्ये पदं 136 पदं ही मंजूर आहेत जिल्हा परिषदेची. उर्दू माध्यमाची पण त्या ठिकाणी जी पदं आहेत ती 10 या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. आणि बघा या ठिकाणी 136 पैकी 146 पदं ऑलरेडी भरलेले आहेत. म्हणजे तिथे सध्या शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यामुळे तिथे 10 शिक्षक मायनस हा असेल -10 तर त्या ठिकाणी ती 10 पदं काय आहेत अतिरिक्त आहेत मित्रांनो, असा त्याचा या ठिकाणी काय होतो अर्थ होतो. त्यानंतर बघा 25 मायनसमध्ये एकूण मंजूर पदं आहेत 44 आणि या एकूण मंजूर पदांपैकी 45 भरलेले आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली एक पद हे काय आहे अतिरिक्त आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा 50 मायनस आणि 25 मायनस म्हणजे ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे तिथं ऑलरेडी 10 पदं ही अतिरिक्त आहेत. त्यामुळे तिथं कुठलंही पद दिसत नाही. त्यानंतर 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी एक पद अतिरिक्त आहे. त्यामुळे या 2 कॅटेगरीमधलं ज्या काही जागा आहेत त्या काय आहेत अतिरिक्त आहेत. म्हणजे धुळे जिल्हा परिषदेला ज्या काही जागा येतील त्या जागा कशामध्ये येतील मित्रांनो, तर जिथे 100% रिझर्वेशन आहे त्या 100% रिझर्वेशनमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या येतील. आता या ठिकाणी 1150 एवढी मंजूर पदं आहेत 100% मधली. आता त्या ठिकाणी जो काही 11 फेब्रुवारी 2026 चा जो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला त्यामध्ये 50% बिंदू हे एसटीला आणि 50% बिंदू हे अराखीवला. आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की सर हे अराखीव म्हणजे काय? अराखीव म्हणजे काय मित्रांनो, ओपन जनरल कॅटेगरी तुम्ही 50% मध्ये कुठल्याही प्रवर्गात संवर्गाचा म्हणजे एससी, एसटी, ओबीसी जे काही संवर्ग आहेत, प्रवर्ग आहे त्या ठिकाणी तुम्ही मेरिट जर तुम्ही ओपनचे अचीव्ह केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या 50% जागा ज्या अराखीव म्हणून आहेत त्या तुम्हाला काय करू शकतात मिळू शकतात. परंतु 50% जागा ज्या आहेत त्या फक्त एसटीच्या आहेत. त्या ठिकाणी एसटीच्या स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारच फक्त लागू शकतात. समजा आता हे धुळ्याचे ही जे बिंदू नामावली आहे त्यामुळे 50% जे काही बिंदू आहेत ते 50% बिंदू फक्त धुळ्याच्या पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांचे आहेत असं त्या ठिकाणी स्पष्ट होते. म्हणजे मित्रांनो बघा की 50 आणि 25 मध्ये तुमची ऑलरेडी पदं ही अतिरिक्त आहेत. त्यामुळे तिथे त्या 2 कॅटेगरीमध्ये पदच नाही आहेत. 100% मध्ये आता 50% करण्यात आलेले आहे. म्हणजे आता शासनाचा जो काही 11 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय आहे त्यामध्ये असं म्हटलंय की एकूण रिक्त पदांच्या 50% जागा ह्या एसटीला आणि 50% जागा ह्या ओपनला. आता जर त्याचं मी मागे पण पालघरचं एक उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोणाचा फायदा कोणाचं नुकसान होतंय. आता या ठिकाणी 67 पदं ही खाली आहे 100% मध्ये. त्याला 50-50 म्हणजे या 67 पैकी 50% पदं ही एसटीला जाणार आणि 50% पदं ही ओपनला जाणार. या बिंदू नामावलीनुसार, कारण ही 22-23 ची बिंदू नामावली आहे आणि शिक्षक भरती ही काय आहे 22-23 ची आहे. पण महाराष्ट्र शासनाचं जे काही सामान्य प्रशासन विभाग आहे त्या सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी जो शासन निर्णय काढलाय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एकूण रिक्त पदांच्या जिल्हा परिषदेने आता कशा पद्धतीने तर धरतायत. आताच्या एकूण रिक्त पदांना जर पकडलं तर या 67 मध्ये जर आता जर 100 जागा असतील तर 100 जागांमधून 50 बिंदू हे एसटीला असतील आणि 50 बिंदू हे ओपनला गेलेले असतील. मग अशा पद्धतीने काय होईल त्या ठिकाणी भरती होईल. आता मित्रांनो आपण ते पण बघणार आहोत की त्यावेळेस जी 22-23 ची जी शिक्षक भरती आता होते जी सुप्रीम कोर्टामध्ये अडकली होती तर त्यामध्ये किती पदं आली होती तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा की यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदं म्हणजे काय मित्रांनो, हे बघा हे जे 3 कॅटेगरीमध्ये आहेत हे पेशाशी निगडीत विषय आहे हा आणि आता जी काही पदं आहेत ही पेशाशी निगडीत आहेत. नॉन पेशामध्ये 137 पदं ही खाली आहेत. बरेच जण सांगत होते की सर आमच्याकडे 193 पदं खाली आहेत. तर 193 पदं नाही आहेत तर ती अनुसूचित क्षेत्राबाहेर म्हणजे नॉन पेशा क्षेत्र आपल्या शेड्यूल एरियामध्ये 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. या ठिकाणी पेशा क्षेत्र आणि नॉन पेशा क्षेत्र अशा 2 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी स्वतंत्र बिंदू नामावल्या मित्रांनो होत असतात. त्या ठिकाणी बिंदू कन्सिडर केले जातात. आता या ठिकाणी ही जी 137 पदं आहेत ही 137 पदं ही नॉन पेशातली आहेत. पेशातली फक्त 67 पदं या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेली आहेत.
आता या ठिकाणी आपण हे विश्लेषण बघू, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे पालघरच्या बाबतीमध्ये पण मी हे म्हणलं होतं. 50 ते 100 म्हणजे 50% प्लस रिझर्वेशन म्हणजे 100% रिझर्वेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटायचं की धुळ्यामध्ये 50% रिझर्वेशन आहे, तर असं बिलकुल नाहीये. 100% रिझर्वेशन हे गावनिहाय देण्यात आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी एकूण मंजूर पदं आहेत 1150. 1083 पदं या ठिकाणी भरलेली आहेत आणि 67 पदं या ठिकाणी काय झालेले आहेत, ऑलरेडी रिक्त आहेत. परंतु जे काही बिंदू नामावली दिलेले आहे, तर त्यामध्ये आता जर जिल्हा परिषदेने जर पकडलं, की जिल्हा परिषदेने जर अशा पद्धतीने कन्सिडर केलं, की एकूण मंजूर पदांना त्यांनी जर पकडलं आणि 50-50 केलं, तर बघा या ठिकाणी एकूण मंजूर पदांना कशा पद्धतीने कन्सिडर केलं जाईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर 1150लाच या ठिकाणी जर कन्सिडर केलं, तर 575 पदं ही 50 मध्ये येतात आणि 575 पदं ही ओपनमध्ये जातात. एकूण मंजूर पदांना जर आपण पकडलं तर. मग या 575 मध्ये एस-टीचे किती भरलेले आहेत? 686 भरलेले आहेत. तर त्या ठिकाणी म्हणजे एकूण मंजूर पदांना जर पकडलं तर अशा पद्धतीने म्हणजे एस-टीचे बिंदू जे आहेत हे या ठिकाणी काय होतात, अतिरिक्त दिसत आहेत. त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने जो काही सामान्य प्रशासन विभागाचा जी-आर काढलेला आहे, त्यामध्ये जे काही मेन्शन केले गेलेले आहे, की एकूण रिक्त पदांच्या म्हणजे आताचे जे काही रिक्त पदं आहेत, त्यानुसार जर या ठिकाणी पदभरती झाली, तर या ठिकाणी जी काही 67 पदं आहेत, त्या 67 पदांपैकी 33 पदं ही या ठिकाणी एस-टीला मिळतील आणि 33 पदं ही या ठिकाणी कोणाला जातील मित्रांनो, ओपनला जातील. अशा पद्धतीने काय होईल, 67 जागांची वर्गवारी होऊ शकते. आता ही सध्या मी जी काही वर्गवारी सांगतोय मित्रांनो, ही वर्गवारी माझ्या समोर असलेल्या या बिंदू नामावली अंती सांगतोय. कारण आतापर्यंत या बिंदू नामावलीनंतर शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली तपासलेली नाही. आता 2025च्या शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासण्याचं कार्य सुरू आहे. शिक्षक संवर्गाच्या बिंदू नामावली रोस्टर चेकिंगसाठी या ठिकाणी कागदपत्रांची मागणी झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली आता 22-23 नंतर होते. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेकडे या बिंदू नामावलीनुसार जर भरती होणार असेल, तर या बिंदू नामावलीनुसार पेशा क्षेत्रातली फक्त 67 पदं ही या ठिकाणी 100% मध्ये खाली आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी 50% मध्ये वर्गीकरण करून सांगितलं. पण आता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार तुम्ही काय करा मित्रांनो, जिल्हा परिषदेला पाठपुरावा करा. जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी पाठपुरावा करत असताना एकूण रिक्त पदं जर आता या ठिकाणी 100 असतील, पण कुठे कशामध्ये या 100% रिझर्वेशनमध्ये, कारण 100% रिझर्वेशनलाच काय केलेलं आहे, 50-50 पकडलेलं आहे. मग त्या एकूण रिक्त पदांपैकी जर आता तुमच्या जिल्हा परिषदेला या 100% मध्ये 100 पदं रिक्त असतील, तर 50 बिंदू किंवा 50 पदं ही त्या ठिकाणी एस-टीला जातील आणि 50 बिंदू पदं ही ओपनला जातील, असं या ठिकाणी ते वर्गीकरण होतं. तर आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही बिंदू नामावली होती, ती बिंदू नामावली मी या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलेलं आहे. या ठिकाणी 25 ते 50 या ठिकाणी आपण मायनसमध्ये सुरुवातीला घेऊ. बघा या ठिकाणी ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते, त्या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एकूण मंजूर पदं आहेत 44. या एकूण मंजूर पदांपैकी 25% रिझर्वेशन हे एस-टीला देण्यात आलेलं आहे. 11 जागा त्या ठिकाणी मिळतात. 11 जागा त्या ठिकाणी मिळतात. 11 पैकी 11 भरलेले आहेत. 11 मंजूर पदं मिळतात. त्या ठिकाणी 17 भरलेले आहेत. त्यामुळे 6 अतिरिक्त आहेत. ही विगतवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि 25 बिंदू आहेत ते आता 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयामध्ये जशाच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी दुसरं जे काही रिझर्वेशन आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजे 50% ते 25% मध्ये त्या ठिकाणी मंजूर पद आहेत 136. 136 मध्ये एस-टीला रिझर्वेशन आहे 50%. 50% मधून 68 पदं ही या ठिकाणी मिळतात. 68 पदांमध्ये 68 एकूण मंजूर पदं आहेत. भरलेली या ठिकाणी 56 आहेत. 12 पदं या ठिकाणी काय केलेली आहेत, अतिरिक्त रिक्त दाखवलेले आहेत. परंतु इतर कॅटेगरीचे जे या ठिकाणी काय आहेत,
पेशा क्षेत्रामध्ये म्हणजे जे काही विमुक्त जाती अ, ब, क, ड मध्ये जे काही उमेदवार आहेत, शिक्षक आहेत, ते ऑलरेडी या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे 10 बिंदू या ठिकाणी काय आहेत, अतिरिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी पदे जी आहेत, ती अतिरिक्त दाखवण्यात आलेली आहेत. एकूण रिक्त पदे 0 दाखवण्यात आलेली आहेत. तर असं मित्रांनो या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला 25 मायनस 50 मायनस या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता हे नॉन पेशाचं आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेर. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, नॉन पेशा क्षेत्रामध्ये मंजूर पदं आहेत एकूण 2175 आणि त्या ठिकाणी कार्यरत आहेत 2038. सध्या एकूण रिक्त पदं आहेत 137. एस-टीची किती आहेत खाली? तर या ठिकाणी बघा, एस-टीच्या वाट्याला 7% रिझर्व्हेशननुसार मिळत आहेत 152 पदं. 152 मंजूर पदं आहेत, त्यापैकी 169 भरलेले आहेत. त्यामुळं नॉन पेशा क्षेत्रामध्ये 17 पदं ही काय आहेत, अतिरिक्त आहेत. त्यामुळं नॉन पेशा क्षेत्रामध्ये धुळे जिल्हा परिषदेला तरी या ठिकाणी जागा दिसत नाहीत या बिंदू नामावलीनुसार. आता सद्यस्थितीमध्ये मित्रांनो जी काही आकडेवारी आहे ती बदलू शकते, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. फक्त तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी बघावं लागेल. आता ही जी बिंदू नामावली आहे, ही बिंदू नामावली तुम्ही या ठिकाणी नीट चेकिंग करून घ्या. ही उर्दूची आहे. सध्या या ठिकाणी कुठलीही अडचण नाही उर्दूच्या बाबतीमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, जे काही माझ्या आकलनाप्रमाणे जी काही माहिती होती, ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला धुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या तुम्हाला त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल. आत्ता ज्या काही एकूण रिक्त पदं आहेत आत्ता, त्याला या ठिकाणी फक्त 100% जे काही रिझर्व्हेशन होतं, त्या रिझर्व्हेशनला त्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि त्यामध्ये जी काही पदं येतील, ती पदं या ठिकाणी काय केलेली आहेत, त्याची विगतवारी केलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषदेला पाठपुरावा करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओचा दुसरा विषय हाच आहे, की नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आत्ताच्या ज्या काही 22-23च्या संच मान्यतेनुसार 22-23च्या बिंदू नामावलीनुसार संच मान्यता ही आता झालेली आहे. तर 2022-23च्या बिंदू नामावलीनुसार किती पदं आहेत, त्या बाबतीमध्ये जे काही माहिती आहे त्यानुसार तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा तुमच्या जिल्हा परिषदेला तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करा, जिल्हा परिषदेला विचारणा करा. मी फक्त जुन्या बिंदू नामावलीमध्ये किती रिक्त पदं होती, कशा पद्धतीने होती, कारण ही जी भरती आहे, पेशा क्षेत्रातली जी भरती आहे ती 2022-23च्या त्या बिंदू नामावलीनुसार होत होती आणि त्यामुळे जी काही आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगतो. सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आकडेवारी जी आहे ती कमी जास्त होऊ शकते. कारण अतिरिक्त शिक्षक असतील तर कमी होऊ शकते आणि त्या ठिकाणी नसतील तर या 2 वर्षामध्ये जे काही शिक्षक रिटायरमेंट झालेले आहेत, तर त्या निमित्ताने जागाही वाढलेल्या असू शकतात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जी काही मावककडून तपासून घेतलेली बिंदू नामावली आहे, तर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 100% मध्ये 3474 पदं ही मंजूर आहेत. मराठीची 35 पदं ही उर्दूची आहेत आणि 18 पदं जी आहेत ही गुजराती माध्यमाची आहेत. पेसामध्ये दुसरं, ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांची 213 पदं ही मंजूर आहेत. मराठी माध्यमाची 30 पदं ही उर्दू माध्यमाची आहेत, तर त्या ठिकाणी गुजराती माध्यमाची नाहीत. त्यानंतर 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जे काही 25 बिंदू आहेत त्याप्रमाणे मराठीची 23 पदं ही या ठिकाणी मंजूर आहेत. 20 पदं ही या ठिकाणी उर्दू माध्यमाची आहेत आणि गुजराती माध्यमाची नाही आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये 100%, 50% आणि 25% मध्ये मराठीची एकूण मंजूर पदं आहेत पेशा क्षेत्रात 3710, उर्दू माध्यमाची मंजूर पदं आहेत 85 आणि गुजराती माध्यमाची पदं किती आहेत मित्रांनो 18 अशी या ठिकाणी काय केलेली आहे, विगतवारी केलेली आहे. आता या ठिकाणी जे काही प्राथमिक शिक्षक संवर्गाचं जे पद आहे त्या ठिकाणी आहे जी काही पदं आहेत प्राथमिक शिक्षकांची मराठी संवर्गाची पदं ती 4029 आहेत. किती आहेत? 4029 म्हणजे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये. तर या नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये
अनुसूचित क्षेत्राबाहेरील 319 पदं आणि 3,710 पदं ही पेसातली अशी मिळून 4,029 पदं सध्या आहेत. तर 100% मध्ये जी पदं आहेत मित्रांनो पेसाची ती 3,474 पैकी सध्या जिल्हा परिषदमध्ये 3,220 शिक्षक कार्यरत आहेत आणि या ठिकाणी जी काही पदं आहेत ती खाली आहेत 254. त्या ठिकाणी दुसरी बाब म्हणजे जिथे 50% पेक्षा कमी रिझर्व्हेशन आहे म्हणजे 50 बिंदू आहेत, त्या ठिकाणी 213 मंजूर पदं आहेत. सध्या 119 भरलेले आहेत म्हणजे अर्थात 14 या ठिकाणी काय आहेत पदं खाली आहेत. 25% पेक्षा कमी या ठिकाणी जे रिझर्व्हेशन आहे त्या ठिकाणी 23 पदं या ठिकाणी मंजूर आहेत, 19 भरलेले आहेत. तर या ठिकाणी 4 ही काय झालेले आहेत या ठिकाणी रिक्त आहेत. असं या ठिकाणी पेशा क्षेत्रातलं वर्गवारी केलेली आहे. आता मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही 100% रिझर्व्हेशन आहे त्या 100% रिझर्व्हेशनमध्ये 100% रिझर्व्हेशनमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे 2 फोड झालेले आहेत आणि त्यामुळे 100% मध्ये जी काही 3,474 पदं आहेत त्यामध्ये 254 सध्या त्यांनी काय केलेले आहेत रिक्त दाखवलेले आहेत. फक्त नंदुरबार जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी कन्सिडर करत असताना व्यवस्थित कन्सिडर करा आणि हे विद्यार्थी जे सध्या त्या ठिकाणी निवड पात्र उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी कन्सिडर करताना एक लक्षात ठेवा की सध्या स्थितीमध्ये जर 50% एस-टी आणि 50% ओपन अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो म्हणजे जिल्हा परिषदेने जर एकूण मंजूर पदांना जर कन्सिडर केलं तर एकूण पदांमध्ये सध्या स्थितीमध्ये बघा 3,474 पदं काय केलेली आहेत भरलेली आहेत. त्याला जर 50% केलं तर या ठिकाणी किती होतात 1,737 पदं म्हणजे एस-टीला 1,737 आणि ओपनला 1,737 असं या ठिकाणी 3,474 ची काय होईल वर्गवारी होईल. आता या ठिकाणी एस-टीचे बघा 100% मध्ये म्हटलं मी 100% मध्ये 1,850 ऑलरेडी काय झालेले आहेत भरलेले आहेत. 1,850 काय झालेले आहेत भरलेले आहेत म्हणजे 1,737 पदं 1,850 भरलेले आहेत. 1,737 पदं या ठिकाणी भरलेली आहेत या ठिकाणी आणि त्यामुळे तिथे अतिरिक्त होण्याची जी काय आहे या आकडेवारीनुसार संभावना आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. आपल्याला जो काही 11 फेब्रुवारी 2023 चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये एकूण रिक्त पदांना आताची जी रिक्त पदं आहेत त्यांना पकडायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी 2022-23 च्या बिंदू नामावलीनुसार 254 या ठिकाणी पदं खाली आहेत 100% मध्ये आणि त्यामध्ये आता यामधून जर 50% विगतवारी झाली तर 127 पदं ही या ठिकाणी कोणाला येतात एस-टीला येतात. कुठले जिथे 100% रिझर्व्हेशन आहे तिथे. पण तिथे या ठिकाणी जिल्हा परिषदेने एकूण रिक्त पदांना पकडायला हवं. सध्या ही 2022-23 ची बिंदू नामावलीनुसार पदं आहेत मित्रांनो. या ठिकाणी 2025 आणि 26 च्या काही बिंदू नामावली होईल किंवा आता जे काही आकडेवारी त्यांच्याकडे असेल त्या ठिकाणी पदं वाढू शकतात. 2 वर्षामध्ये जे काही रिटायरमेंट झालेले शिक्षक आहेत तर त्यांच्या माध्यमातून ही पदं वाढलेली असतील असं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येईल. तुम्ही जिल्हा परिषदेला पाठपुरावा करा. मित्रांनो जी काही पदं आहेत ना ही पदं फक्त 100% मध्ये आहेत जास्त. कारण 50% मायनसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल 50% मायनसमध्ये फक्त 14 पदं खाली आहेत आणि 25 मायनसमध्ये फक्त 4 पदं खाली आहेत. म्हणजे जी काही पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांची जी काही खरी कसोटी आहे किंवा जी काही पदं आहेत ही 100% मध्येच येत होती आणि तिथेच आता काय झालेलं आहे 50% फोड झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी मित्रांनो बघा ही नंदुरबार जिल्हा परिषदेची बिंदू नामावलीची ही डॉक्युमेंटरी आहे. त्या ठिकाणी मगाशी आपण धुळेची बघितली. मित्रांनो या ठिकाणी शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य म्हणजे ज्यावेळेस शिक्षक भरतीचा प्रस्ताव झाला होता तो 2021 ला झाला होता आणि 2021 मध्ये जी काही पदभरती बाबतची फाईल बनली होती जे तत्कालीन आयुक्त विशाल सोळंकी साहेबांच्या माध्यमातून तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने
जी काही पदभरतीसाठी आकडेवारी दिलेली होती, तर त्या आकडेवारीमध्ये आपण बघूया धुळे जिल्हा परिषद आणि नंदुरबार जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी किती आकडेवारी दिलेली होती. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, नंदुरबार जिल्हा परिषदेने एकंदरीत या ठिकाणी 93 पदांच्या बाबतीमध्ये मराठी माध्यमांची या ठिकाणी अ, जी काही माहिती दिली होती, ती 93 पदांची दिली होती. त्याच्यामध्ये बदल त्यानंतर झालेला आहे. त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेने 83 जागांची या ठिकाणी दिली होती. 4 जागा उर्दू माध्यमाच्या आहेत, म्हणजे 87 जागांची या ठिकाणी मागणी केली होती, असं या प्रस्तावामध्ये एकंदरीत दिसतंय. त्यापैकी मित्रांनो बघा, हे आपल्याकडं जे काही अ, इतिवृत्त आहे, ते इतिवृत्त जे काही उपसमिती असते, त्या उपसमितीचं हे इतिवृत्त आहे. त्यामध्ये उपसमितीने जी शिफारस केली होती, ती शिफारस अशी होती पेशा क्षेत्रातल्या शिक्षक पदभरतीसाठी. अ, पेशा भरतीचा 4,849 पदांचे त्या ठिकाणी रिक्त ज्या होत्या, त्यांची या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यापैकी म्हणजे 100% पदांच्या बाबतीमध्ये 100% पदांची मागणी केली होती आपण त्यावेळेस आणि त्यामध्ये 80% पदांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे 4,849 पैकी शिक्षक संवर्गाची 3,879 पदं या ठिकाणी उपसमितीने मान्यता दिली होती आणि त्या उपसमितीच्या मान्यतेनुसार या ठिकाणी 3 एप्रिल 2023ला जे काही शिंदेसाहेब होते कक्ष अधिकारी, त्यांनी या ठिकाणी आयुक्तांना आदेश दिले होते, की तुम्ही काय करा, याबाबतची कार्यवाही करा. मित्रांनो, आताच आपण काय केलेलं आहे, धुळे जिल्हा परिषद आणि नंदुरबार जिल्हा परिषदेची जी काही आपल्याकडे डॉक्युमेंटरी होती, त्याच्यावरून तुम्हाला जी काही विगतवारी आहे, ती कशा पद्धतीने होऊ शकते, हे तुम्हाला मी थोडक्यात वर्णन करून, विश्लेषण करून सांगितलेलं आहे. यामध्ये ही जी काही बिंदू नामावली आहेत, त्या बिंदू नामावल्या 2022-23 झालेल्या आहेत. 2022-23 नंतर शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली झालेली नाही, ती आता होते आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्यावेळेसचा आकडा आणि यावेळेसचा आकडा बदललेला असेल. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेशी संपर्क करायचा आहे आणि जिल्हा परिषदमध्ये आताच्या वेळेला एकूण रिक्त पदं किती आहेत, त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, पदभरतीची मागणी करायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला मी ते पण सांगितलं, की त्यावेळेस शिक्षक संवर्गाच्या जे काही प्रस्ताव होता, त्याच्यामध्ये किती पदं होती आणि किती पदांना मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने. तर ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. बघा, सगळ्यांना ही माहिती आवडेलच असं नाही. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोयीस्कर त्याचा अर्थ पकडतो आणि त्यामुळे ही माहिती कोणावरही बंधनकारक नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.